रामराम मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोल काकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर आजचा जो विषय होता, मी काल सांगितल्याप्रमाणे की हे जे वालाचं पीक आपलं समोर दिसतं हे परवडतं का नाही, हे कधी लागवड केली होती, या सर्व गोष्टी आपण एक थोडक्यात चर्चा करू. तर वालाची पीक आम्ही सुरुवात केली होती मागच्या वर्षीपासून लावायला. यावर्षी आम्ही मे मध्ये लागवड केली, ती बी टोमॅटो मध्ये आम्ही लागवड केली. 5x3 वर आम्ही लागवड केली. हे 5 फूट अंतर आहे आणि 3 फूट 2 झाडांमधलं अंतर आहे. तुम्हाला जर ओपन फील्डवर जर लावायचं असेल, स्ट्रक्चर तुमचं रेडी नसेल आणि वाल लावल्यानंतर करायचं असेल, तर तुम्ही मात्र 6x2.5 वर लावा. हे झालं लागवडीबद्दल. व्हेरायटी बद्दल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये व्हेरायटी सांगतो कोणती, तर बियाणं कोणतं ते ऑलरेडी रील केलं आहे मी. तर वाल पीक हे 100% परवडणारं पीक आहे. मी 1000 वेळा सांगतो तुम्हाला, कोणतंही पीक परवडतं जर आपण त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर. म्हणजे त्याची सर्व सर्व गोष्टी जर त्याची काळजी घेतल्या, त्याचं खत व्यवस्थापन, त्याच्या फवारणी व्यवस्थापन, या 2 गोष्टी घेतल्या, वातावरणानुसार त्याच्यामध्ये बदल होणार आहे ते जर ओळखले आपण, त्याच्यानुसार त्याच्यावर जर संप्रेरक फवारले, ग्रोथ प्रमोटर फवारले, तर वाल पीक आपल्याला जबरदस्त उत्पादन देतात. आमचा एक एक तोडा हा 18, 19 क्विंटलचा निघायला लागला. सुरुवातीच्या काळात जवळपास याला 65 ते 70 रुपये आम्हाला भाव भेटला होता. मग 40-45 वर आला, 40 वर आला. आता म्हणलं तर 27-28 वर एक लास्ट वीक मध्ये गेला, ते 30 वर गेला काही, आणि एक 27-28 पर्यंत गेला. आणि मिनिमम 25 वर जरी गेला तरीही वाल पीक परवडतं. फक्त आता वाल पिकामध्ये सगळ्यात मोठी मेजर समस्या आहे ती आपल्याला अळीची आणि फुलगळीची. ही समस्या जर आपण ओळखू शकलो, याच्यावर जर उपाय करू शकलो, तर वाल पीक परवडतं. ही पहिली मेजर समस्या आहे. दुसरी मेजर समस्या त्याच्यावर पांढरी माशी येते या दिवसामध्ये, हिवाळ्यामध्ये. बाकी दिवसामध्ये येत नाही, तर पांढरी माशीचं नियंत्रण करणं महत्वाचं असतं. तिसरा मेजर समस्या येतात याच्यावर नेमॅटोड, ते कंट्रोल करणं महत्वाचं असतं. ह्या जर 4-5 समस्या जर आपण पाहिल्या आणि याच्यावर जर उपाययोजना केली, तर आणि वालपीक जर टिकला, तर 100% आपलं उत्पादन चांगलं बंपर निघू शकतं. आता हे वालपीक 1-1 वर्ष, 1.25 वर्ष आपण चालू शकतो. सरळ गोष्ट आहे, त्याला खाना देत राहायचा, त्याचं खताचं नियोजन, त्याचं फवारणी नियोजन, हे सर्व जर गोष्टी केल्या तर वालपीक आपल्या 100% परवडतं. हा, आता याच्यामध्ये 2 गोष्टी होऊ शकतात. आता जसे भाव कमी उरले, म्हणजे कमी झाले, तसं 50% आपल्याला नफा राहणार, 50% खर्च जाणार. जर भाव वाढत गेले तर आपला नफ्याचं प्रमाण वाढणार आणि खर्च कायम राहणार. कारण जरी तुम्हाला खर्च 18 क्विंटलला 30 रुपयानं बी खर्च तेवढाच येणार आहे, आणि 50 रुपयानं बी 18 क्विंटलला खर्च तेवढाच येणार आहे. खर्चामध्ये बदल पडत नाही. त्यामुळे कोणत्याही पिकाचं खर्च हा फिक्स असतो बऱ्यापैकी, आणि उत्पादन जे असतं हे भावावर डिपेंड असतं. जर याला ॲव्हरेज भाव जर चांगले राहिले, तर मग मात्र हा बंपर पैसा देऊन जातं. त्यामुळं हे वालपीक आपल्याला लावायला परवडतं. आता याची लागवडीची डेट सरासरी वर्षभरात आपण केव्हाही लावू शकतो, पण याची मेन लागवड एप्रिलमध्ये केली जाते. आणि आता सध्याही तुम्ही लागवड करू शकता. फक्त आता सध्या